अहिल्यानगर पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्या सूचनेनुसार सभेत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेची सुरुवात प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन जगदीश वाघ, व्हाईस चेअरमन किशोर सांगळे, संचालक किशोर गांगर्डे, अशोक राशीनकर, दीपक वाघ, दत्तात्रय आवारी, देविदास शेटे, सुरेश ढुमणे, संदीप शेरकर, संतोष जायभाय, रवींद्र यादव, महेश भावसार, विशाल सरोदे, अमृता पोळ, अर्चना गायकवाड, तज्ज्ञ संचालक मच्छिंद्र तावरे, सुभाष तन्वर, अमोल शेंडगे, योगेश पवार, वरिष्ठ लिपिक अनंत परदेशी आदी उपस्थित होते. संचालक किशोर गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केलं. या सभेत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त सभासदांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्या सूचनेनुसार पतसंस्थेचे नामांतर जलसंपदा खाते अहिल्यानगर करणे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात अहिल्यादेवी होळकर कन्यादान योजनेअंतर्गत सभासदांच्या मुलींच्या लग्नावेळी 11,000 रुपये देण्यासाठी 5 लाखांची तरतूद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामुळे सभासदांनी आनंद व्यक्त केला. पतसंस्थेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. संचित ठेवीवर आणि कायम ठेवीवर 9% लाभांश देण्यात आल्यानं सभासद आनंदी झाले. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन विषयपत्रिकेवरील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. चेअरमन जगदीश वाघ, व्हाईस चेअरमन किशोर सांगळे यांनी वार्षिक सभेतील निर्णयांची माहिती दिली. एकाच माणसानं अनेक कामं करायची आहेत. साहजिक स्ट्रेस येणं, तणाव येणं, त्याचा परिणाम कामावर होणं, थोडेसे त्याचं छोट्या मोठ्या भांडणामध्ये रूपांतर होतं, त्याचं रूपांतर कधी कधी कुटुंबात उमटतं. तर त्या संदर्भात मला आपल्याला एकच सांगायचं आहे की आपला भारतीय समाज जो आहे, तुम्हाला माहीत असेल की दरवर्षी एक सर्वे होतो जगामध्ये, सगळ्यात आनंदी देश कुठला. सलग 9व्यांदा हा सर्वे झाला. 147 देशांचा अभ्यास झाला. त्यामध्ये फिनलंड नावाचा देश हा सलग 9व्यांदा पहिला आला. म्हणजे तुम्ही जर परदेशात जायचं ठरलं तर एकदा फिनलंडला जाऊन या. तिथं नेमके तिथले लोक एवढे आनंदी का आहेत जगामध्ये? तिथं पतसंस्था आहेत का? त्यांच्या वार्षिक सभा होतात का? सासू आहे का? सून आहे का? आपल्यासारखे सिरियल्स आहेत का? महिन्याला तिथं निवडणुका होतात का? शेतकरी आहेत का? बांध आहे का? बांध टोकरतात का? मग फिनलंडचे लोक एवढे आनंदी का? बरं, 147 देशामध्ये भारताचा नंबर किती आहे तुम्हाला माहित आहे आनंदी राहण्यामध्ये? 118. म्हणजे आपण आनंदी राहण्याच्या बाबतीमध्ये जगामध्ये 118 नंबरवर आहोत. बरं, आपण 118 असे नका, पाकिस्तानचा नंबर 108 आहे. ही किती दुःख देणारी गोष्ट आहे. ज्या देशामध्ये उद्या काय खायचं याची भ्रांत आहे, ते माणसं भारतातल्या लोकांपेक्षा आनंदी आहेत. मग आपण आनंदी का नाही सगळं असून सुद्धा? तर सगळं असणं हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. याचा सुद्धा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. म्हणून आपण पाटबंधारेमध्ये जे काही काम करतो ती उपजीविका आहे. ती उपजीविका सोडून आपण जे जगतो त्याला जीविका म्हणायचं. आपण जीविकेमध्ये अत्यंत आनंदानं जगलं पाहिजे. दिवसभरचा स्ट्रेस आपल्या कुटुंबावर दिसणार नाही, मुलांवर दिसणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण मुलं ही आपली ठेव आहे हे मी आधी तुम्हाला सांगितलं. फक्त तुम्हीच नाही, आजकाल प्रत्येक पालकाची अशी इच्छा असते की माझ्या मुलाला प्रचंड मार्क्स पडावे. किती? 90च्या पुढे, 90च्या खाली नाहीच. त्याला 90च्या पुढेच मार्क पडले पाहिजे. म्हणजे आता रशियातला मार्क्सवाद संपला, आता भारतातल्या पालकांच्या मनात मार्क्सवाद सुरू झालेला आहे. आणि पालक एवढे उत्सुक असतात. तुम्हाला गंमत सांगतो, मध्ये 12वीचा निकाल लागला. मला समजलं आमचा एक मित्र खूप रडतोय का त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले. म्हणून आम्ही समजूत घालायला त्याच्या घरी गेलो. आता ही नवीन जागा झाली समजूत घालायची. गेलो तर तो रडत होता, अक्षरशः डोळ्यातून पाणी वाहते. त्याच्या शेजारी त्याची पत्नी बसलेली, ती रडत होती. आणि समोर मुलगा बसलेला होता. मुलाला समजलं हा सगळा जो उत्सव चाललेला आहे हा आपल्यासाठीच चाललेला आहे. मग आपणही थोडं रडलं पाहिजे.
मग ते खाली मान घालून खोटं खोटं रडत होतो. ते काय त्याला काही वाटलेलं नव्हतं, यांनाच फार वाईट वाटलेलं होतं. आता मी म्हटलं परिस्थिती इथं गंभीर आहे, चहा मिळणं सुद्धा अवघड आहे. आता आपल्याला अपेक्षा असतेच कुठं गेलं की निदान चहा तरी द्यावा मोबदला म्हणून. म्हटलं आता हे दोघं रडतायत, कोण इथं चहा करतंय कशाला. मग मी त्याच्या कानात एक वाक्य बोललो मित्राचे, त्यानं पटकन डोळे पुसले. पत्नीला म्हटलं काय रडू नको, डोळे पुस, चल चहा ठेव. चहा झाला, झक्कपैकी बाहेर आलो. मित्र म्हटले काय बोलला त्याच्या कानात. मी म्हटलं की मी त्याला एवढंच म्हटलं की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. आई बापाच्या डोक्यात काही नसेल तर ते पोराच्या डोक्यात कुठून येईल हा प्रश्नच आहे. पण आम्हाला आता आमची मुलं डॉक्टर्स करायचे, इंजिनियर करायचे, त्याच्या पलीकडं आता डॉक्टर्स तर केलेच पाहिजे. कोरोनानंतर तर प्रत्येक पालकाला वाटलं माझ्या मुलानं डॉक्टर झालं पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे. कारण काय तुम्हाला माहीत आहे, कोरोना येऊन गेला, काहींनी तो भोगला, काहींनी उपभोगला. आता ज्यांनी उपभोगला त्यांचे मजले उभे राहायला लागले. मग तिकडं पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं याला डॉक्टर केलं की विषय मिटला. आज पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर या संस्थेची 81वी सर्वसाधारण सभा माऊली संकुल या ठिकाणी पार पडलेली आहे. संस्थेस उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचे मी पूर्ण संचालक मंडळाच्या वतीने खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. आजची ही सभा एक औपचारिकता नसून एक सर्व सभासदांच्या पाल्यांचा देखील या ठिकाणी सत्कार आपण केलेला आहे. या प्रख्यात विख्याते कळमकर साहेब यांचे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेले होते. त्यांचे व्याख्यान देखील त्यांनी या ठिकाणी खूप सुमधुर शब्दांमध्ये व्यक्त झाले आणि त्यात एकदम टाळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर या ठिकाणी झाला. आज संस्थेच्या एक आर्थिक स्थिती संदर्भात मी 2 शब्द बोलतो. सभासद संख्या आपली आहे 1328. वसूल भागभांडवल शेअर्स रुपये 5,48,00,000 आहेत. संचित ठेवी 30,84,00,000 आहेत. मुदत ठेवी 56,47,00,000 रुपयांच्या आहेत. रिझर्व्ह फंड व इतर फंड असे 21,72,00,000 आहेत. सुरक्षित गुंतवणूक म्हणजे रिझर्व्ह फंड 21,72,00,000 व जिल्हा बँक शेअर्स रुपये 2,50,00,000 असे एकूण संस्थेचे रिझर्व्ह फंडात 24,22,00,000 रुपये जमा आहेत. सभासदांना याच्यामधून आपण 89,83,00,000 कर्ज वाटप केलेले असून मिळालेले उत्पन्न रुपये 10,10,00,000 म्हणजे डोबल नफा आहे. तसेच निव्वळ नफा या संस्थेस 25-26 आर्थिक वर्षामध्ये 61,36,000 रुपये झालेला आहे. जिल्हा बँक कर्ज व्याजदर 7,24,00,000 रुपये, व्याजदर 12.50. आपण समजा 12.50% व्याजदराने जिल्हा बँकेकडून सीसीची रक्कम वापरतो, परंतु आपल्याला काही एवढी सीसीची आवश्यकता यापूर्वी मला नाही वाटत भाचन, कारण की 1.5 कोटी रुपयाच्या आसपास आपला वसूल होतो. त्याच्यामुळे एक 7 कोटी म्हणजे त्याच्यातला आता मार्च आकडेवारी आहे. आज जवळजवळ 6-6.5 कोटीच्या आसपासच आपल्याकडे त्यातला सीसी शिल्लक आहे. तर भविष्यात हा सीसी देखील नील होण्याच्या वाटेवर आहे. आणि याच्यानंतर आपण सभासदांना जो कर्जाचा व्याजदर आहे तो आपण साधारण 15 लाखापर्यंत 9% व्याजदराने आपण कर्ज वाटप करतो आणि 15 लाख एकच्या नंतर 20 लाखापर्यंत आपण 11% व्याजदराने म्हणजे या ठिकाणी आपण कर्ज वाटप करतो. भविष्याची संस्थेची वाटचाल ही म्हणजे स्वभांडवलावर होणार आहे असे मला वाटते. तर भविष्यात निश्चित व्याजदरामध्ये देखील आम्ही निश्चितप्रमाणे संचालक मंडळ कपात करण्याची शक्यता म्हणजे वाटत आहे. तसे जर झाले तर त्या बाबतीत आपणास पूर्व सूचना किंवा कल्पना निश्चित देण्यात येईल. आजची जी सभा आहे ही एकदम खेळीमेळीच्या वातावरणात, एकदम आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी पार पडलेली आहे. तरी उपस्थित सर्व सभासद आणि बंधू आणि भगिनींचे तसेच पाल्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्था अहिल्यानगर ची आज वार्षिक सर्वसाधारण सभा 81वी आज पार पडली. तसेच या सभेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला आणि आम्ही आमच्या पतसंस्थेतून लाभांश वाटप 9% दराने करत आहोत.
आज आपल्या पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी सोसायटी अहिल्यानगरची 81वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत असून या सभेसाठी सर्व सभासद, संचालक, पाल्य ज्यांना उत्कृष्ट गुण मिळाले 10वी 12वी किंवा उच्च श्रेणी परीक्षेमध्ये अशा सर्वांचा सन्मान संस्थेतर्फे केला जात असून याबाबत संस्थेने सभासदांच्या मुलांना पुढील करिअर बाबत मार्गदर्शन घडवण्यासाठी प्रख्यात व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर साहेब यांचे व्याख्यान आयोजित केलं होतं. त्या सभासदांनी व पाल्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला असून त्याबाबत पाल्यामध्ये जनजागृती दिसून आली. तसेच संस्थेने यावर्षी आपल्या संचित ठेवीवर शेअर्सवर 9% व्याजदराने नफा वाटायचे ठरवले असून सदरचा नफा 2-3 दिवसात सर्व सभासदांच्या खाली जमा होईल याची काळजी संचालक मंडळ व सर्व सभासद संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन घेत आहे. या सभेत डॉक्टर संजय कळमकर यांनी विनोदी शैलीत उपस्थितांना खेळून ठेवत व्याख्यान दिलं. या व्याख्यानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. या वार्षिक सभेला जिल्हाभरातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.